मतदारांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे, कारण मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली आहे। सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल ही मोठी घोषणा आहे। एखाद्या व्यक्तीने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत जर कमाई केली तर त्याला 1 रुपयाचा देखील कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपया देखील जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आले, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठीच लागू होणार आहे। बघा, तुमचा वार्षिक पगार किती आणि त्यावर आता किती कर भरावा लागू शकतो हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। 12 ते 16 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला 15% कर भरावा लागेल। 13 लाख रुपये तुम्हाला पगार असेल वर्षाचा तर तुम्हाला 75,000 रुपये कर भरावा लागेल। 14 लाख पगार असेल तर 90,000 रुपये कर। 15 लाख रुपये पगार असेल तर 1,05,000 रुपये तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल। 16 लाख पगार असेल तर 1,20,000 रुपयांचा कर द्यावा लागेल। 17 लाख पगार असेल तर 1,40,000 तुमचा टॅक्स कट होईल। 18 लाख पगार असेल तर 1,60,000 रुपयांचा कर द्यावा लागेल। 19 लाख पगार असेल तर 1,80,000 रुपये तुम्हाला कर द्यावा लागेल। 20 लाख पगार असेल तर 2 लाख रुपये तुमचा टॅक्स कट होईल। 21 लाख पगारावर 2.25 लाख रुपयांचा कर। 22 लाख पगार असेल तर 2.5 लाख रुपयांचा कर। आणि 23 लाख पगार असेल तर 2.25 लाखांचा कर। आता आपण राज्यभरातल्या आणि विविध क्षेत्रातल्या काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। टॉप 5 मधून सुरुवातीला बजेटच्या काही बातम्या। केंद्र सरकारनं नव्या कर प्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे महिन्याला लाखभर पगार असणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे। सरकारनं आयकर स्लॅबमध्ये केलेल्या बदलांमध्ये सीतारामन यांनी 25% नवीन टॅक्स स्लॅब सादर केला आहे। आता 12 ते 16 लाखांच्या उत्पन्नावर 15%, 16 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर लागू होईल, तर 20 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 25% कर आकारला जाईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी ITR आणि TDSची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। TDSची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिक आता 4 वर्षांपर्यंतचे रिटर्न भरू शकतात। तसंच ज्येष्ठांना टॅक्सवर दुप्पट सूट देण्यात आली आहे। दोन घरांचे मालक असणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठी भेट मिळाली। तर तुमच्याकडे 2 घरं असतील आणि तुम्ही दोन्हींमध्ये जर राहत असाल तर तुम्ही आता दोन्ही मालमत्तांवर कर सवलतीचा दावा करू शकता। पूर्वी फक्त एकाच घरासाठी कर सवलत उपलब्ध होती। सर्व उत्पन्न वर्गातील लोकांना करात सूट मिळणार आहे। त्यामुळे मध्यमवर्गीयांना, नोकरशहांना, वेतनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे। ज्यांना नव्यानं नोकऱ्या मिळाल्यात त्यांना करातून सूट मिळण्याची मोठी संधी असणार आहे। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताच हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर चौफेर टीका होते। नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली, मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साकळलेलं रक्त दिसलं नाही, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली। नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले होते, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं होतं। आणि याच वक्तव्यावर मंत्री पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। महाजन दुसऱ्या पक्षातील नेते आहे, त्यावर व्यक्त होणार नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली। पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश सावळे आक्रमक झाले। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयावर महिलेच्या वेशात येत त्यांनी आंदोलन केलं। डोक्यावर हंडा घेऊन त्यांनी आंदोलन केलं। साबळेंच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती।
जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे. जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं. संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरामध्ये माध्यान्ह भोजनाचे तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलेली आहे. गजानन सेल्स ॲग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आला. बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. शहरातील सराफांची दुकानं फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी गल्लावर डल्ला मारलेला आहे. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत. पोलीस आता या चोरांचा शोध घेत आहेत. एमपीसीच्या प्रश्नपत्रिका देण्यासाठी फोनवरून 40 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना अटक झालेली आहे. 2 दिवसांपूर्वी या घटनेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या घटनेत 3 आरोपी निष्पन्न झाले. त्यातील दोघांना नागपूरमधून अटक झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झालेली आहे. सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. अरे मी आहे ना, चला राजापेठला, तुम्ही गाडी मागवा आपली. या राजापेठला. विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणातील शिक्षक प्रभाकर वाळके आणि शिक्षक धनपाल राऊत यांना निलंबित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी काही विद्यार्थी गांधी टोपी घालण्यास विसरले होते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत मीटर रीडिंग संघटनेनं आंदोलन केलं. प्रीपेड मीटर लागत असल्यानं आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसांचं धरणं आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या शिलू बाजारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. एका ऑटो रिक्षामधून 10 ते 15 विद्यार्थी कोंबून नेत असल्याचं व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनानं वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी होती. टॉप 5 नंतर एक पुढची बातमी आहे पुण्यातून. पॉलिसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय. वाकडेवाडी इथल्या बनावट कॉल सेंटरवर छापेमारी करत तिघांना अटक झालेली आहे. पॉलिसीच्या नावाखाली अधिक परताव्याचा आमिष दाखवत लोकांची फसवणूक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 35 कंपन्याचे बनावट रबरी स्टॅम्प, 15 मोबाईल, 150 सिम कार्ड आणि चेकबुक जप्त केले. पॉलिसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी आता पर्दाफाश केलाय. वाकडेवाडी इथल्या बनावट कॉल सेंटरवर छापेमारी करत तिघांना अटक झालेली आहे. पॉलिसीच्या नावाखाली अधिक परताव्याचा आमिष दाखवत लोकांची फसवणूक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 35 कंपन्याचे बनावट रबरी स्टॅम्प, 15 मोबाईल, 150 सिम कार्ड आणि चेकबुक जप्त केले. पुण्यातल्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा आपण टॉप 5 कडे जाऊया. राज ठाकरेंचे स्टेटमेंट संगमनेरच्या मतदारांचा अपमान करणारा आहे असं भाजपचे नेते माजी खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर संशय व्यक्त केला होता. त्यावरच आता सुजय विखेंनी उत्तर दिलंय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ पालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारामध्ये किडे आढळले. नगरसेवकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय. याबाबत आता पोषण आहार अधिकाऱ्यांसह पालिकेचे मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि कारवाई करण्याची मागणी होते. विद्यार्थ्यांना आहार देण्याआधीच हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय. जळगावात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाड्यांच्या अतिक्रमणावर कारवाई केलेली आहे. अतिक्रमण काढल्यामुळे मात्र हातगाडी व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होते. पालिकेचे कर्मचारी आणि हातगाडी व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वादही झाला. अतिक्रमण काढण्यासाठी संपूर्ण टीम
प्रशासनाने उतरवली होती. जळगावमध्ये जेबी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण आढळून आलाय. विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना देखील एका महिलेला हा आजार झालाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा सुरू आहे. आजपासून 86 ते 125 किलो वजनी गटात कुस्ती सामने सुरू झालेत. पहिल्या फेरीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे नेते अशोक धोडींची हत्या भावानंच केली. अविनाश धोडी आणि अशोक धोडी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. संपत्तीच्या वारातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुजरातमधील रिग्राम मालाफलिया या भागात एका बंद दगड खाणीमध्ये धोडींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. दरम्यान भाऊ अविनाश सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लार्कला 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचत अटक केली. प्रशांत धिवर असं या लाचखोर क्लार्कचं नाव आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असा खुलासा धिवरनं केला आहे. दरम्यान प्रशांत धिवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालघरमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झालेला आहे. वडवली ग्रामपंचायत हद्दीतील MD पायरोलिसिस कंपनीत ही दुर्घटना घडलेली आहे. 5 जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या स्फोटाला कंपनी मालक आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरात घुसून निर्गुण हत्या करण्यात आली. ही घटना नवीन पनवेलमध्ये घडली. प्रियकर आरोपीने तरुणीच्या गळ्यावर टाकून वार करत तिची हत्या केली. या घटनेत 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. व्याजासह पैसे दिले तरी देखील आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे एकानं विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. जास्त पैसे उकळण्यासाठी त्याला त्रास दिला जात होता. त्यामुळे अमीन शेख यानं या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केलेली. ही घटना भिवंडी तालुक्यातील महापोली येथे घडलेली आहे. टॉप 5 नंतर आता सातारा जिल्ह्यातून एक बातमी. राज्य सरकारनं सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे हा सगळा घोटाळा उघडकीस आलेला आहे. 18,000 अर्ज बोगस आहेत. सातारा जिल्ह्यातील 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सर्व आता अर्ज रद्द करण्यात आले. बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी दिली. खरीप 2024मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाची लागवड सुमारे 3,300 हेक्टरवरती झाली. परंतु विमा क्षेत्र जे होतं ते साधारणपणे 12,000 हेक्टरपेक्षा जास्त होतं. तर या विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यानंतर सुकाणी समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि 9,000 हेक्टर्स जे 18,000पेक्षा जास्त अर्ज होते, ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता किंवा पीक नसताना विमा केलेला होता. तर अशा सर्व अर्ज आपण रद्द केले. शासनाकडे तशी शिफारस सुकाणी समितीने केली आणि शासनाने ते रद्द केले. साताऱ्यातील पीक विम्याच्या या घोटाळ्याच्या बातमीबरोबरच आपण वळूया आता आपण पुन्हा एकदा टॉप 5 कडे. मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगते. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे. आता जोडण्याची वेळ आली आहे असं शिरसाट यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय. विधानाचा विपर्यास केल्याचं शिरसाट यांनी आता म्हटलंय. मुंबईत आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी आणि रिक्षाचे दर महागलेत. मुंबई आणि मेट्रोपॉलिटन भागात आता काळ्या पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी 31 रुपये द्यावे लागणार आहेत. तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत कमी 26 रुपये द्यावे लागतील. हे वाढीव दर 1 फेब्रुवारीपासून लागू झालेत. गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6.5 रुपयांची कपात झाली.
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. आपल्या क्यूटनेसनं प्रेक्षकांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे एका चित्रपटामुळे चांगली चर्चेत आलेली आहे. करेज या तिच्या इंग्रजी चित्रपटाची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झालेली आहे. सॅन्टो डोमिंगो USA फिल्म फेस्टिवलमध्ये संस्कृतीच्या करेज चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. पुण्यातील मुंबई ABC रोड परिसरामध्ये एका बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली. यात 2 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम झालेला आहे. शहरात डिसेंबर पाठोपाठ जानेवारीमध्ये देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं. पुण्यात यंदा गेल्या 10 वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. तापमान 36°C डिग्रीच्या वरती गेलं होतं. इंदापुरात उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू माफियांच्या 3 बोटी उद्ध्वस्त झाल्यात. पाण्यामध्ये बुडून नष्ट करण्यात आल्यात. इंदापूरचे महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली. थेट जिलेटिनच्या साह्यानं स्फोट घडवत 3 बोटी उडवून वाळू माफियांना मोठा दणका दिला. LIC पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट कॉल सेंटर उभं करून नागरिकांना फोनद्वारे LICची माहिती सांगून फसवणूक केल्याचं समोर आलं. GB सिंड्रोम बाबतची एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात GB सिंड्रोमचा धोका वाढत चाललाय आणि पुणे, नागपूर नंतर आता अमरावतीमध्ये देखील GBSनं शिरकाव केलाय. अमरावतीत GBSचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. दोन्ही रुग्ण 16 वर्षांच्या आतील आहेत. दर्यापूर आणि पथरेड इथे दोघांवर उपचार सुरू आहेत. GB सिंड्रोम बाबतची एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात GB सिंड्रोमचा धोका वाढत चाललाय आणि पुणे, नागपूर नंतर आता अमरावतीमध्ये देखील GBSनं शिरकाव केलाय. अमरावतीत GBSचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. दोन्ही रुग्ण 16 वर्षांच्या आतील आहेत. दर्यापूर आणि पथरेड इथे दोघांवर उपचार सुरू आहेत. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही भात खाता का? पनीरची भाजी खाता का? हे आम्ही का विचारतोय ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. कारण भात आणि पनीर खाल्ल्यानं GB सिंड्रोम होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. पनीर भात खाणार तर GBS होणार. अशुद्ध पाण्यामुळेही GBSचा धोका. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? GBSनं राज्यभरात पाय पसरवलेत. GBS मुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यभरात याच GBSनं दहशत पसरवली आहे. त्यातच आता पनीर आणि भात खाल्ल्यानं GBSचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळं आणखी टेन्शन वाढलंय. GBS हा जीवघेणा असल्यानं या दाव्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. व्हायरल मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय तो आधी पाहूया. पनीर भाताचा आहारात समावेश करू नका. GBS विषाणूचा संसर्ग होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनानं या जीवाणूची लागण होते. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. GBS काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्याची लक्षणं काय आहेत ते देखील पाहूया. हात आणि पाय सुन्न होतात. हात आणि पायांना मुंग्या येतात. स्नायू कमजोर होतात. श्वास घेण्यात समस्या जाणवते. GBS सिंड्रोमची ही लक्षणं आहेत. त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र भात पनीरमुळे GBSचा धोका आहे का
हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण भात हा प्रत्येकाच्या ताटात असतो, सगळेच जण भात खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती GBS वर उपचार करणारे डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना मेसेज दाखवून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. खरं बघितलं तर पनीर असेल, तांदूळ असेल किंवा चीज असेल, हे जर ताजं अन्न असेल, स्वच्छ असेल, तर त्यामुळं GBS पसरण्याचा धोका आहे या मेसेजमध्ये मला तरी काही तथ्य वाटत नाही किंवा त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आहे. कुठलंही अन्न किंवा पाणी असेल आणि मग ते जर दूषित असेल तर त्यामुळंच हा आजार पसरू शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. तांदूळ आणि पनीर या पदार्थांमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात यात तथ्य नाही. खाद्यपदार्थ शिळा होत गेला की त्यात बॅक्टेरिया वाढतात. भात पनीर ताजं असेल तर खाण्यात काहीच हरकत नाही. नॉनव्हेज पदार्थ शिळा किंवा पूर्ण न शिजवलेला खाऊ नये. दूषित पाणी पिऊ नये. पाणी उकळूनच प्यावं. बाहेरचं उघड्यावरचं खाणं पिणं टाळायला हवं. कधी कधी आपण कच्च्या भाज्या खातो, मात्र सध्या कच्च्या भाज्या खाऊ नयेत. फक्त शिजवलेलं अन्नच खावं. नॉनव्हेज आणि पाणी यातून GBSचा धोका जास्त आहे. मात्र भात पनीर खाल्ल्यानं GBS होतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.